महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असून हा प्रकल्प डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विकास यात्रा अभियानाअंतर्गत शनिवारी ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी पूर्व परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली। या पाहणी दौऱ्यात सॅटिस 2 प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। ठाणे महापालिका, राज्य शासन आणि रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 270 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबवण्यात येतोय। ठाणे आणि कोपरी परिसराला जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामध्ये सुमारे 2.25 किलोमीटर लांबीचा रॅम्प उभारण्यात आलाय। प्रकल्पात बेस, टीएमटी आणि एमबीएटी सह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी 12 बस थांब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच 8 मजली व्यावसायिक संकुलात सुमारे 200 वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत लेले यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितले। हे मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विकास यात्रा असा उपक्रम आहे। जिथे जिथे विकास कामं चालू आहेत, केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिकेचे असो, त्या ठिकाणी जायचंय, प्रत्यक्ष भेट द्यायची आहे, त्या कामाची पाहणी करायची आहे आणि लोकांना सुसंगत काम चालू आहे, त्यात काय अडचणी आहेत का आणि ते काम किती प्रगतीपथावर आहे याची माहिती देऊन ते केंद्र सरकारला त्याची रिपोर्टिंग करायची असं आम्हाला जबाबदारी देण्यात आली आहे। त्यानुसार मी स्वतः इथे उपस्थित आहे। माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक भरतजी चव्हाण आहेत, दुसरे आमच्या कोपरी पाचपाकडे विभागातील नगरसेविका अनिता यादव आहेत, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, जिल्ह्याचे सचिव सुनील कोळपकर, दया यादव, कोकले मॅडम, विद्या कदमताई सर्वच उपस्थित आहेत, इथे भोसलेताई आणि सर्वजण इथे आलेले आहेत। हा प्रकल्प बरेच दिवस चालू आहे। थेट कोपरीकरांना फक्त उपयोगाचा नसला तरी अख्ख्या ठाणे शहराला उपयोगाचा प्रकल्प आहे। पण कोपरीकरांचा त्रास वाचणार आहे, खालून ज्या वाहनांची गर्दी होते, ट्रॅफिक होतं ते टळणार आहे। सर्व पाहणी केली, प्रकल्प चांगला चालू आहे, प्रकल्पाचं नियोजन चांगलं आहे। पश्चिमेच्या सॅटिस प्रकल्पात ज्या चुका झाल्या त्या संपूर्णपणे या प्रकल्पामध्ये ओव्हरकम केलेले आहेत, हे देखील आढळत आहे। फक्त एक महत्त्वाची त्रुट आम्हाला आढळली, ती आम्ही निदर्शनास आणलेली आहे। हे इंजिनियर आपले सिकंडे साहेब आहेत, काटे साहेब आहेत, त्याच्यानंतर वाघ साहेब आहेत, इथले इंजिनियर आहेत आणि प्रोजेक्ट मॅनेजर आहेत। या सर्वांना आम्ही माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये फक्त काय झालंय, याच्यावर रेल्वेने काय केलंय की 8 माळ्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स केलंय। त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला जे लोक येतील त्यांच्या गाड्या पार्किंग बेसमेंटला दिल्या 200। तर फक्त विषय असा राहिला की टॅक्सीने लोक येतील, उतरतील, ट्रेनला जातील, परंतु जे खाजगी चालक येतील आपल्या कुटुंबाला घेऊन, आपल्या पत्नीला मुलांना गावी सोडण्यासाठी, तर मग त्यांना आज सोडायला नवऱ्याला जाता येणार नाही, कारण त्याला गाडी पार्क करायला इथे व्यवस्था नाहीये। आणि त्यामुळे मोटरसायकलने येणारा, कामावर जाणारा, काही प्रमाणात का होईना रोज कामावर जाणारे, मोटरसायकलने येणारे यांना आणि गावी जाताना गाड्या घेऊन येणाऱ्या पालकांना ह्या गाड्या पार्क करायची थोडी तरी सुविधा इथे असली पाहिजे। इथे फक्त ड्रॉप पॉईंट केलेला आहे किंवा टॅक्सी पॉईंट केलेला आहे, रिक्षा पॉईंट केलेला आहे, म्हणजे ड्रॉपिंग एरिया आहे हा, पिकअप एरिया, ड्रॉप एरिया, पार्क एरिया अजिबात नाहीये, तो थोडा करावा एवढी मी मागणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आहे। आम्ही तसं रितसर पत्र देखील देतो। बाकी हा प्रोजेक्ट अत्यंत चांगला चाललेला आहे, याचा सर्व ठाणे शहरांना आणि कोपरीकरांना नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यांच्याशी आता आम्ही चर्चा केली, यांचं म्हणणं या डिसेंबरपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे, ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि लोकार्पण करावं, लोकांना त्याचा लाभ घ्यायला द्यावा आणि ठाणे पूर्वच्या लोकांना देखील त्याचा उपयोग होईल आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। आणि सर्व मॅक्झिमम बस इथून फिरणार आहेत, इथून येऊन ते रिटर्न जाणार आहेत। अजून एक मागणी, ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या देखील मला वाटतं परत वरती घ्यायला पाहिजेत, कारण त्या मागणी ऑलरेडी केलेली आहे। व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा,
कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत. जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. अनुसूचित जमाती कोळी मल्हार प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आल्याने ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5A मधून अनुसूचित जमाती राखीव जागेवर बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिलेल्या आदेशानुसार सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित जात प्रमाणपत्र वैध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय. तसेच प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय. समितीचे सहायुक्त प्रदीप पोळ, उपसंचालक स्नेहल गोवेकर आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी निलय राठोड यांनी हा आदेश पारित केलाय. आदेशात 1950 पूर्वीचे दाखल केलेले काही पुरावे बनावट किंवा पुनर्लेखित असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसेच संबंधित नातेवाईकांच्या वैधता प्रमाणपत्रांबाबतही समितीने स्वतंत्र प्रक्रिया सुरू केली असल्याचं नमूद करण्यात आलंय. या प्रकरणाची तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांनी केली होती. आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या जागांवर पात्र उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अशा प्रकरणांची पडताळणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान या निर्णयामुळे संबंधित नगरसेवक पदाबाबत आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय अपेक्षित आहे. संबंधित पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये. ठाण्यातील राबोडी परिसरात विकास कामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उथळसर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते. या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचलाय. राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आदी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही ही कामे सुरूच राहत आहेत. त्यामुळे या बांधकामांमागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा केळकर यांनी केला आहे. आज 110वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणचे रहिवासी, पीडित नागरिक, समस्याग्रस्त अशी लोक या ठिकाणी आले होते. विशेष करून हे इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घोटाळा झालेला आहे, त्यांनी अनेक लोकांना देशोधडीच लावलेलं आहे. आज वांजी कंपनी आहे ती ठाण्यामध्ये आहे, ते दोघांना अरेस्ट केलं, परंतु याच्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा जो घपला झालेला आहे ते इथले नागरिक देखील त्याच्यामध्ये त्रस्त आहेत. कारण की करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या कंपनीत केली आणि त्या कंपनीने यांची फसवणूक केली आहे. ईओडब्ल्यूशी ही माझी चर्चा झाली. ईओडब्ल्यूने जी काही कारवाई करायची होती ती केलेली जरी असली, प्रॉपर्टी जरी ताब्यात घेतलेली असली तरी याला दिरंगाई होते आणि ती दिरंगाई टाळण्याकरता गृहसचिव आणि शासन यांच्याकडे माझ्या माध्यमातून मी पाठपुरावा करणार आहे. कारण की लोकांना 20-20 वर्ष त्यांची जी काही रक्कम अडकलेली आहे ती प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यांना ती जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे जलद गतीने कसं होईल याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे याच्यामध्ये 10 जिल्ह्यातले लोक अडकलेले आहेत आणि हजारो लोक त्याच्यात अडकलेले आहेत. जवळजवळ 850 कोटी रुपयाची ही मोठा घोटाळा त्या कंपनीने केलेला आहे. लोकांना अरेस्ट केलं जातं, परंतु त्यांची प्रॉपर्टी तातडीने ताब्यात घेऊन ती विकून ती पुन्हा इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना देणं हे फार मोठं लांबलचक आणि खूपच वेळखाऊ काम होतं. तर ते जलद गतीने कसं करता येईल
या संबंधामध्ये मी या अधिवेशनामध्ये देखील तो विषय आणणार आहे आणि शासनाला देखील त्या संबंधातलं पत्र देखील देणार आहे. अनधिकृत बांधकामाचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं. अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खालचे जे कर्मचारी जे आहेत तर त्यांचा एवढा मोठी हातमिळवणी असते की काही वेळेला अधिकाऱ्यांच्या पण पत्ता लागत नाही. आज माझ्याकडे राबोडीमधले असंख्य नागरिक आले होते. दिसतंय त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष चालतंय हे दिसतंय आणि तरी देखील अधिकारी येऊन गेल्यानंतर देखील ते बांधकाम चालू राहतं. म्हणजे ही कुठली दहशत आली? ही कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांचा काही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही आणि त्याचं कारण आहे की अनधिकृत बांधकाम करणारे आणि या सगळ्या लोकांची हात मिळवली. आणि त्याच्यामुळे आज त्यांनी दानपेटीच आणली होती की अधिकाऱ्यांना जर पगार पुरत नसेल तर त्यांना पैसे देण्याकरता आम्ही पैसे देतो, परंतु हे अनधिकृत बांधकाम थांबवा. म्हणजे खरं म्हणजे ही शर्मेने मान खाली घालण्यासारखी ठाणे महापालिकेला ही केस आहे की आता नागरिक उघडपणे त्या ठिकाणी कटोरा फिरवायला लागले आणि त्यांना त्याच्यामध्ये दानपेटीमध्ये पैसे टाकायला लागले आणि ते पैसे ज्यांना पगार पुरत नाही म्हणून त्यांना द्यायची पाळी येत असेल तर हे अत्यंत संतापजनक पण आहे. खूप दुर्दैवी आहे ठाण्यासारख्या शहराला. आणि महापालिकेतले अधिकारी जर अशा पद्धतीने करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या बांधकामाच्या बद्दल मी देखील समोर त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. ताबडतोब त्यांनी त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे हे अनधिकृत बांधकामाचा विषय जो आहे हा अत्यंत गंभीर आहे. याच्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ती परेशान आहेत आणि महापालिकेला पण टॅक्स मिळत नाही. निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि फक्त यांच्या हाताला फक्त पैसे मिळतात. अशा पद्धतीने हे अनधिकृत बांधकामाच्या माफिया ज्या आहेत यांच्या मुसक्या ताबडतोब बांधल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता काही महापालिकेने देखील कडक नियमाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मुंब्रा आणि कळव्याच्या लोकांची टोरंट वीज कंपनीच्या बाबतीमध्ये देखील आक्षेप आहेत. त्याच्या संबंधीमध्ये देखील आम्ही कळव्याला ज्यांचे तक्रारदार आहेत आणि टोरंट कंपनीचे अधिकारी यांची देखील बैठक घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. बाकी नेहमीच्या पद्धतीने पाण्याचे विषय असतील, काही प्रवेशाचे विषय आहेत, काही महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या संबंधी हे कामगारांचे जे प्रलंबित विषय होते काही सुटले तर त्यांनी देखील त्या ठिकाणी आभाराचं पत्र आणून दिलेलं आहे. SRAच्या संबंधामध्येही काही विषय होते ते देखील आज लोकांनी आणून दिले होते. परंतु वर्तकनगरचा एक जो विषय आहे तो विषय अतिशय लक्ष वेधणारा आहे. म्हाडाच्या जागेमध्ये त्यांची दुकानं 40 वर्षापासून आहेत. त्या दुकानाच्या लागून शासकीय महापालिकेच्या माध्यमातून व्यायामशाळा समाज मंदिर पण बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी 2 वर्षापूर्वी त्यांना 9 मीटरची रुंदीकरणाची नोटीस देतात आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये कुठलीही काही कारवाई केलेली नाही आहे. बिल्डरच्या मुळे ते हालचाल करतात की बिल्डरला ती दुकानं जी ती तोडलेली हवी आहेत. त्यामुळे बिल्डर धार्जिणं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे. जे रस्ता रुंदीकरण होणं शक्य नाही आहे ते रस्ता रुंदीकरण करण्याचा जो घाट बिल्डरच्या बरोबर हातमिळवणी करून घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मोडीस काढणार आहोत. मी संबंधित महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना बजावलेलं आहे की खबरदार बिल्डरच्या हिताकरता जर आपण अशा पद्धतीने करत असाल तर आम्ही ते करू देणार नाही. आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे हातमिळवणी करून लोकांना त्रास देण्याचा कार्यक्रम जो आहे तो काही ठिकाणी चालू आहे. परंतु संवादाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम यापुढच्या काळामध्ये देखील करत राहणार. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.